किती वर्ष नोकरी केली तर पेन्शन किती मिळणार याबद्दल माहिती पाहूया आपण. तर भारतामध्ये खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी EPFO अंतर्गत येतात. आता एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड मध्ये कर्मचारी व कंपनी दोघेही 12% योगदान देतात. यातील कंपनीच्या 12%पैकी 8.33% हिस्सा थेट EPS म्हणजेच पेन्शन स्कीम मध्ये जमा होतो. सध्या EPS पेन्शनसाठी वेतनाची गणना जास्तीत जास्त 15,000 पर्यंतच केली जाते. म्हणजे तुमचा प्रत्यक्ष पगार कितीही जास्त असला तरी. आता पेन्शन मोजताना कमाल वेतन 15,000 धरले जाते. पेन्शन मिळण्यासाठी किमान 10 वर्ष सेवा आवश्यक असते. जर 10 वर्षापेक्षा कमी सेवा झाली असेल तर मासिक पेन्शन मिळत नाही, तर एकदाच विड्रॉल बेनिफिट दिला जातो. मात्र 10 वर्ष पूर्ण केले तर 58व्या वर्षी तुम्हाला नियमित मासिक पेन्शन सुरू होते. आता 15 वर्षाची सेवा असलेला कर्मचारी पूर्णपणे EPS पेन्शनसाठी पात्र ठरतो. आता EPS पेन्शन मोजण्यासाठी सरकारने ठरवलेला फॉर्म्युला पेन्शनेबल सॅलरी गुणिला पेन्शनेबल सर्व्हिस भागिला 70. याचा सोप्या भाषेत अर्थ असा होतो की तुमचा EPS साठी धरलेला पगार आणि तुमची एकूण पात्र सेवा यांचा गुणाकार करून तो 70 ने भागला जातो. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा EPS साठी धरलेला कमाल पगार 15,000 आहे आणि त्याने 15 वर्ष सेवा पूर्ण केली आहे, तर गणित असे होईल 15,000 गुणिले 15 म्हणजे 2,25,000 आणि ते 70 ने भागले असता साधारणतः 3,214 इतकी मासिक पेन्शन होते. म्हणजेच 15 वर्ष नोकरी पूर्ण करून 58व्या वर्षी निवृत्त झाल्यावर एका कर्मचाऱ्याला अंदाजे 3,200 ते 3,300 दरम्यान पगार मिळतो. आता आजच्या घडीला ही रक्कम अत्यंत कमी आहे. महागाई, औषधे, घर खर्च, वीज बिल, भाडे प्रवास यांचा विचार करता 3,200 मध्ये वृद्धापकाळ चालवणे फारच कठीण आहे. म्हणूनच गेली अनेक वर्षे देशभर EPS पेन्शनर्स आंदोलन करत आहेत आणि सरकारकडे किमान पेन्शन 7,500 करण्याची मागणी करत आहेत. आधी किमान पेन्शन फक्त 1,000 होती आणि ती आजही अनेक ठिकाणी लागू आहे. 2025 मध्ये केंद्र सरकार स्तरावर किमान पेन्शन वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. अनेक बैठका झाल्या. प्रस्तावित मागणी 7,500 आहे, तरीही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या नियमानुसारच पेन्शन दिली जात आहे. परंतु भविष्यात जर सरकारने किमान 7,500 पेन्शनचा निर्णय घेतला तर 15 वर्ष सेवा असो वा 20 वर्ष सर्व पात्र पेन्शनरना दरमहा किमान 7,500 मिळण्याची शक्यता निर्माण होईल. एखाद्या कर्मचाऱ्याला 58 वर्ष पूर्ण होण्याआधीच म्हणजे 50व्या वर्षी पेन्शन घ्यायची असेल तर ते घेता येते, परंतु प्रत्येक वर्षासाठी 4% कपात केली जाते. म्हणजेच 58 ऐवजी 50व्या वर्षी पेन्शन घेतल्यास 8 वर्ष गुणिले 4% 32% कपात होईल. जर तुमची मूळ पेन्शन 3,200 असली तर कपातीनंतर फक्त 2,185 ते 2,200 आसपास रक्कम मिळेल. त्यामुळे वेळेपूर्वी पेन्शन घेणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरते. तर EPS पेन्शन सिस्टीम मध्ये 20 वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा दिला जातो. नियमाप्रमाणे 20 वर्ष सेवा पूर्ण केल्यावर सरकार 2 वर्षाचा बोनस सेवाभाग देतो. म्हणजेच 20 वर्षाची वास्तविक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन 22 वर्ष धरून मोजली जाते. मात्र 15 वर्ष सेवा असणाऱ्यांना हा बोनस मिळत नाही. म्हणूनच पेन्शन जास्त मिळवायची असेल तर तो शक्यता 20 वर्षे यापेक्षा जास्त सेवा पूर्ण करणे कर्मचाऱ्यासाठी फायदेशीर ठरते. आज प्रत्यक्ष वास्तव हे आहे की 15 वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी 3,200 मासिक पेन्शन उत्पन्नाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांना फक्त EPS पेन्शनवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी पर्सनल सेव्हिंग, NPS, पोस्ट ऑफिस स्कीम, LIC, पेन्शन प्लान अशा पर्यायी गुंतवणुकीची तरतूद करणे अत्यंत गरजेचे आहे. EPS बेसिक सपोर्ट देऊ शकते, पूर्ण आर्थिक सुरक्षितता देऊ शकत नाही. शेवटी सारांश असा की सध्याच्या नियमानुसार 15 वर्ष सेवा पूर्ण करून 58व्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अंदाजे 3,200 मासिक पेन्शन मिळते. 50व्या वर्षी पेन्शन घेतल्यास ती रक्कम सुमारे 2,200च्या वर येते. किमान पेन्शन 7,500 करण्याचा प्रस्ताव चर्चेत असला तरी आता तरी तो लागू झालेला नाही. पुढील काळात सरकार निर्णय घेतल्यास लाखो EPS पेन्शनरला मोठा दिलासा मिळू शकतो. थँक्यू.